नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद पाटील, संचालक ओम साईराम कृषी सेवा केंद्र, आबोना, बोरगाव, विसापूर आणि पिंपळा. मित्रांनो, परत एकदा स्वस्तात मस्त असे स्टेटमेंटने आलोय. आज आलो आपण विसापूरला, सॉरी बादवनला. विसापूर बादवन जे तिथे बादवनला आलोय. बादवनला आमचं आपलं ओम साईराम कृषी उद्योग जे आहे, तर त्यांच्या स्टेटमेंटने आजचं रोप तुम्ही बघू शकता. रोपची क्वालिटी म्हणजे बरेचसे महाराष्ट्रात नाही म्हणत मी, पूर्ण भारतात 99% रोपं खराब झाले. फक्त 1% रोपं सक्सेस झाली. त्याच्यातलं 1% परत हे एक रोपाला खूप काही खर्च नाही केला, पण मग रोप ह्या स्टेजला आतापर्यंत आहे तिथं जेवढी ओमसाई कृषी उद्योगची जेवढी कसरत लागली तेवढेच कष्ट शेतकरी बांधवाचे. फक्त दुकानदार ह्या गोष्टी नाही करू शकत एकटा. त्याला शेतकऱ्याचं पाठबळ लागतं आणि शेतकऱ्याची कर्तृत्व लागते. शेतकऱ्यांनी मी कितीही सांगितलं किंवा सचिनरावांनी कितीही सांगितलं आणि शेतकऱ्यांनी ते अवलंबलं नाही तर त्याचा उपयोग होत नाही. तर आज मला पण समाधान वाटलं की माझ्या नवीन शाखेचे जे कर्मचारी आहेत किंवा जे शेतकरी आहेत त्यांनी या पद्धतीने रोप बनवलंय. मी अजून पाहिलेलं नव्हतं आणि खरं सांगायचं तर स्ट्रीट त्यांनी केलं, पण मी अजून एक शब्द त्यांना सांगितला नाही, हे करा ते करा. राहिला विषय, भाऊन त्यांनी मला सांगितलं होतं की मी सहज बोललो होतो, व्हिडिओचा कंटाळा आला आता. पण भाऊ स्वतः त्यांचं म्हणणं असं आलं की तुम्ही व्हिडिओ बनत जा, म्हणजे शेतकऱ्यांना नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटतात. आणि मित्रांनो, बऱ्याच साऱ्या पूर्ण इंडियामधून बऱ्याच साऱ्या कॉमेंट येतात की सर तुमचं निस्वार्थी काम आहे आणि तुम्ही ही काम कंटिन्यू चालू ठेवा. आता आपण सहज भाऊन त्यांची ओळख घेऊ आणि ह्या रोपाला काय काय केलंय आपण ते त्यांना विचारू. भाऊ तुमचं नाव? किरण जाधव, मी बादोनचा शेतकरी आहे आणि आपली पूर्ण ट्रीटमेंट ही ओम साईराम कृषी सेवा केंद्र विसापूर यांची आहे. तर आमचे सचिन दादा वेळोवेळी वेळेचे पाणी करायला येतात आणि त्यांच्या स्टेटमेंटने आम्ही स्प्रे वगैरे केले, खत खाद्याचं व्यवस्थापन केलं. सुरुवातीला नर्सरी किट टाकले आम्ही या शेतात बरोबर आणि झिरोवानचं सुपर फॉस्फेट टाकलेलं आहे बरोबर. आणि बुरशीनाशक येते, रोडोमिल जर्मिनेटर, हा. नंतर डेंझा पॉवर आहे, सीवीड वगैरे वापरलेले आहे. मागचा मित्रांनो, स्प्रे जे तुम्ही म्हणता, बऱ्याचशा लोकांनी मला कमेंट केली होती की रोडोमिल आणि जर्मिनेटर काय काम करतं. तर रोडोमिल जर्मिनेटर तुमच्या डोळ्यासमोर याचा जिवंत उदाहरण आहे. रोडोमिल जर्मिनेटर जेव्हा आपण जर्मिनेशनच्या वेळी वापरतो किंवा ही सपाट जमीन आहे, तुम्ही जमिनीतली बुरशी कव्हर करता खालची, पण ज्या जमिनीच्या वरच्या लेअरची जी बुरशी कव्हर करायची असते त्याच्यामुळे आपण चौथ्या दिवशी जे रोडोमिल सांगतो ते जमिनीच्या वरची बुरशी कव्हर करायला सांगतो. कारण रोप निघाल्याच इथं कट होतं आणि पडतं, ते पडू नये त्याच्यासाठी. आणि जर्मिनेटर तुमच्या मुळीसाठी प्लस नवीन जर्मिनेशन चांगलं होण्यासाठी, कंद चांगला निघण्यासाठी, कोंब चांगला निघण्यासाठी आपण जर्मिनेटर देतो. मित्रांनो, आपण स्टेप बाय स्टेप ज्या स्प्रे केलेत त्याच्याबद्दल थोडीशी चर्चा करणार आहोत. आपण सचिन सरांना की वाघ सर, हे सर्व माझं ओम साईराम कृषी उद्योगचं सर जेवढं काम आहे ते सचिन वाघ आणि लौकिक पाटील हे बघता. आपण सचिन सरांना थोडेसे प्रश्न विचारू. सचिन सर, याला उळे टाकण्याच्या आधी काय दिलं होतं? ओळे टाकण्याच्या आधी आपण खतामध्ये त्यांना नर्सरी किट दिली होती. त्याच्यानंतर रोप 6 ते 7 दिवसाचं झालं तेव्हा रोडोमिल आणि जर्मिनेटर दिलं. बरोबर. त्याच्यानंतर गोल मारल्यानंतर दादांना डेंझा पॉवर आणि फॉलिओ गोल्ड दिला आपण. बढिया. त्याच्यानंतरचा स्प्रे त्यांनी एक घेतला, वातावरण खराब असल्यामुळे स्प्रे वाढले, त्यांना मर्जर आणि इसाबी यांचा स्प्रे दिला आपण. ओके ओके त्याच्यानंतर अल्गासेल, अँट्राकॉल ओके ओके आणि 13/13चा स्प्रे दिला. ओके. हा जो स्प्रे झाला, हे 4 स्प्रेमध्ये ही गंमत राबली. पण मग तुमच्या जमिनीत मेन गोष्ट म्हणजे जमिनीत जो आपण कार्यक्रम राबवतो तो सर्वात महत्त्वाचा आहे. आणि तुम्ही आता रोप बघू शकता. रोप सर म्हणताय की पुढच्या 5 तारखेला लागवड करायची, पण माझा अनुभव असा म्हणतोय हे रोप 45 दिवसाचं आहे ते आज. हा, आज 45 दिवसात 4-5 दिवसात हे रोप लागवडीला आलं पाहिजे, म्हणजे 28-29 तारखेपर्यंत याची लागवड झाली पाहिजे. मित्रांनो, ह्या स्टेजला आपण यांना स्प्रे देणार आहोत. 2.5 कुमानेल वेस्पा आपण एका सारदाना देणार आहोत आणि त्याचे 052 आपण 2 ते 2.5 देणार आहोत. मित्रांनो, ह्या गोष्टी खूप काही बा मोठा आहे की याच्यात, हे काही नाही, हे शेतकऱ्याचे कष्ट आहेत आणि यंदा तर म्हणतो नशिबाच्या गोष्टी आहेत.
बरेचसे व्हिडिओ बघतो आपण सोशल मीडियावर की हे मारलं ते मारलं, पण लोक दाखवताना जे सक्सेस आहे तेच दाखवतात, त्याच्या मागचं दाखवत नाही. बरेचसे रोपं मेले, मी पण माझ्या बी ट्रीटमेंटने बरेचसे रोपं मेले, पण माझा जो रेशो आहे बाकीच्या सर्व दुकानदारांपेक्षा माझा सक्सेसचा रेशो चांगला आहे रोपांमध्ये. लोकांचे 90% फेल गेले असेल दुकानदारांचे, तर मी ती टक्केवारी खूप कमी करून ठेवली. माझं 30-40% रोपं मी फेल जाऊ दिले. पण निसर्गाच्या पुढं कोणी नाही, पण आम्ही प्रयत्न करत राहिलो आणि ज्यांनी प्रयत्न केले त्यांना सक्सेस नक्कीच मिळाला. आणि मित्रांनो, एक गोष्ट कधीही लक्षात ठेवा, ओम साईराम कृषी सेवा केंद्र किंवा ओम साईराम कृषी उद्योगचे एक ब्रीद वाक्य, 2 ब्रीद वाक्य. एक तर स्वस्तात मस्त, आणि दुसरं वाक्य म्हणजे तुम्ही कन्फ्यूज राहण्यापेक्षा कन्फर्म राहा. तुम्ही आमच्यावर कन्फर्म राहा, तुम्हाला 100% रिपोर्ट आम्ही देणार, ते पण स्वस्तात मस्त. आता भाऊंना आपण विचारू, तुम्हाला रोपाबद्दल काय वाटतं? रोप चांगलं आहे ना, दरवर्षी असं रोप राहत नव्हतं माझं. हा. पण ओम साईरामची ट्रीटमेंट घेतोय तेव्हापासून रोप चांगलं राहतंय माझं. मागच्या वर्षी पण मी घरचे कांदा लागवड करून 25,000चं रोप विकलं. बढिया बढिया. आणि इतर वर्षापेक्षा जेव्हापासून तुमच्याकडे ओम साईराम कृषी उद्योग आलं विसापूरमध्ये, हा. इतर वर्षाचा खर्च आणि ह्या गेल्या 2 वर्षाचा खर्चामध्ये तुम्हाला काही फरक झाला? 50%चा फरक पडला 50. दर वर्षापेक्षा. आणि खर्च वाचतोय आमचा 50%. ओके. आणि क्वालिटी पण चांगली. क्वालिटी पण चांगली. ओके मित्रांनो, तुम्हाला ह्या एरियामधल्या जेवढ्या शेतकऱ्यांना काही अडचणी असतील तर तुम्ही ओम साईराम कृषी उद्योग विसापूरला मारुती मंदिराजवळ नक्कीच भेट द्या आणि तुमच्या समस्या फोटोद्वारे त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि योग्य सोल्युशन, ते पण स्वस्तात मस्त, नक्की देतील. वाक्सर आहेत, लौकिक आहे, दोन्ही तुम्हाला योग्य ती स्ट्रीट करण्याचा 100% प्रयत्न करतील. आडी अडचणला खूप मोठा मेजर काय तुम्हाला प्रॉब्लेम आला तर माझा व्हॉट्सअप नंबर आहेच, किंवा माझं इंस्टाचं पेज आहे, फेसबुक आहे, यूट्यूब आहे, सर्व गोष्टी तुमच्यासाठीच आहेत. धन्यवाद.